अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अकील। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इनके शिवसेना के अल्पसंख्यक विभाग के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सईद खान, पाथरी विधानसभा 2024 में विधानसभा का टिकट दिया जाएगा। शिवसेना महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इनकी जानिब से, और इनकी निशानी रहेगी धनुष्य बाण। उसी बात को लेकर पाथरी विधानसभा मतदार संघ के तमाम ही पद अधिकारी इस वक्त सईद खान इनके साथ में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इनकी सभा में मौजूद थे, और यहाँ पर लगभग पाथरी विधानसभा मतदार संघ के गांव के सरपंच, उप सरपंच, माजी सरपंच और इन्हीं के साथ में जाने माने पद अधिकारी और कार्यकर्ता जो पाथरी विधानसभा मतदार संघ से सईद खान उर्फ गब्बर इन्हें विनर करा सकते हैं, ऐसे तमाम लोग इस वक्त मौजूद थे। इस वक्त परभनी शहर की जानी मानी शख्सियत सैयद समी माजूलाला, जो परभनी शहर महानगर पालिका में अपना वर्चस्व रखते हैं, ऐसे सज्जूलाला के छोटे भाई माजूलाला जो किसी तारीफ के मोहताज नहीं है। माजूलाला इनके भी महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इनके साथ में यहाँ पर स्टेज पर बैठे हुए नजर आए हैं, और ये भी परभनी विधानसभा मतदार संघ से इच्छुक हैं। आइए जानते हैं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इन्होंने किस तरह की बात कही है। आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलाय, त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। ॲडव्होकेट मंजाजीराव भाले पाटील, बाबासाहेब फुले, सारंगधर महाराज, मधुकर निरपणे, विश्वनाथराव भाले पाटील, किरण पाटील, हनीफ कुरेशी, बबनअण्णा मुळे, ज्ञानोबा पारदे, शेख खालिद महमूद, विष्णू चव्हाण, कुमार चव्हाण, खूप मोठी यादी आहे। ही सर्व मान्यवर आणि पाथरीचे अनेक सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक स्नेहल भाकरे, बाबूराव राठोड, अनिल चव्हाण, शेख मुस्ताक, नितीन बोकडे, तेजस काळे, हरिचंद्र रुपवणे, विठ्ठलराव शिंगारे, यादव राठोड, दिनेश भोयर, प्रफुल्ल सोळंके, निरंजन लांजेवार आणि इतर सर्व पदाधिकारी, सगळ्यांची नावं घ्यायला लागलो तर सकाळ होऊन जाईल। त्यामुळे सर्व हे पदाधिकारी जे आज शिवसेनेवर विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत, त्यांचं पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सईद बाईला देखील धन्यवाद देतो। तो नेहमी सगळे सरपंच, नगरसेवक यांचा प्रवेश आपल्या शिवसेनेमध्ये घेत असतो, आणि यवतमाळचे आपले पदाधिकारी आलेत, आपल्या मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली, त्यांनाही धन्यवाद देतो। शेवटी आता मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा आपण 2 वर्षापूर्वी सरकार स्थापन केलं तेव्हापासून 50 आमदार आपल्यासोबत, 13 खासदार आपल्यासोबत, आणि त्यानंतर राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यातले, तालुक्यातले, गावातले लोक या ठिकाणी हजारो लाखो लोकांनी प्रवेश केला, आणि त्यामुळे आज आपल्याला माहित आहे की आपण बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलेलं आहे, आणि उबाटाच्या लोकांनी काय केलं आपल्याला माहित आहे की कुठली आघाडी केली ती, काय रे संजय? नाही, म्हणजे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध जाऊन काम केलं। जे शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं ते वाकडं तिकडं गणित करून स्वतःच्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केलं। तेव्हापासून या महाराष्ट्रातली जनता नाराज होती, आणि मग 2 वर्षापूर्वी आम्ही उठाव केला, संघर्ष झाला, आणि बाळासाहेबांच्या विचारांना आम्ही पुढे घेऊन, आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाऊ लागलो, आणि त्याप्रमाणे आपण काम केलं। आपल्या सगळ्यांना माहित आहे, आता तुम्हीच सांगितलं, काय नाव तुमचं? चक्रधर उगले। त्यांनी सांगितलं लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ पण आणला, शेतकरी पण आणला, महिलांना गॅस सिलेंडर पण दिले, शेतकऱ्याला मोफत वीज आपण जे पंपानी शेती करतात त्यांना दिले, मुलींचं मोफत शिक्षण आपण केलं, 100% मुलींचं मोफत शिक्षण करणारं पहिलं सरकार आपलं। मुलांना आपण 50% फी देतो, असे अनेक निर्णय आपण घेतले शेतकऱ्यांसाठी, कष्टकरी 1 रुपयात पीक विमा योजना,
मोदी साहेब 6,000 रुपये वर्षाला द्यायचे, आपण त्यात आणखी 6,000 रुपये टाकले. 12,000 रुपये शेतकऱ्याला परमनंट फिक्स देणारं हे देशातलं पहिलं सरकार आपलं आहे. आणि म्हणून योजना झाल्या, राज्याचा विकास झाला, सगळीकडे कामं सुरू आहेत, पायाभूत सुविधा आपण देतो आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना देखील आपण आता बजेटमध्ये सुरू केल्या. एसटीमध्ये मोफत ज्येष्ठांना प्रवेश दिला, महिलांना 50% सवलतीमध्ये प्रवेश दिला. त्यामुळे या सरकारवर हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला पुढे आणण्याचं काम आपलं सरकार करतंय. आणि म्हणून आपल्याला माहित आहे सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून हा एकनाथ शिंदे काम करतोय. कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होता, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार. आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो की आपल्या या ज्या योजना आहेत, योजना ज्या आपण आता निर्णय घेतलाय, याचा 2 इन्स्टॉलमेंट जे आहेत हे राखी पौर्णिमेच्या आधी आपल्या बहिणींच्या खात्यात आपण जाणार. आपले युवक जे आहेत, जे बेरोजगार युवक आहेत, त्यांना 12वीचा 6,000, डिप्लोमा 8,000, डिग्री 10,000 रुपये स्टायपेंड आहे तो. आणि त्यांना तिथं अप्रेंटिसशिप मिळणार आणि तिथं त्यांना नोकरी मिळणार. म्हणजे या प्रत्येक वर्षात 10 लाख युवकांचं आपण टार्गेट ठेवलं आहे. म्हणजे मुलींचं 10 लाख मोठी संख्या आहे. आणि मग जसा तो नोकरी लागला त्याच्या जागेवर दुसरे येतील, त्यांना हे मिळेल, अप्रेंटिसशिप मिळेल, त्यांना पैसे मिळतील. अशा अनेक योजना आपण केल्या. ती योजना एवढ्या आहेत की वाचायला आपल्याला वेळ पुरणार नाही. आणि म्हणून तुम्ही देखील विश्वास ठेवून सगळेजण इथं आलेला, किती नगरसेवक, काही लोक म्हणतात नेते आले, कार्यकर्ते आले नाही. कोण आहेत? कार्यकर्ते आहेत ना आपले, सर्व पदाधिकारी आहेत. आणि म्हणून पहिली जी ग्रामपंचायत निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये 7-8 महिन्यापूर्वी झाली ना ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतीमध्ये भाजप नंबर 1, शिवसेना आपली नंबर 2 आणि उबाटा नंबर 6. जर लोकांनी मतदान नसतं केलं तर कसे आले असते एवढे सरपंच, कसे आले असते एवढे सदस्य. आणि झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उबाटापेक्षा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्ती आपला आहे. आपण त्यांच्या समोर 13 जागा लढलो, 13 जागांवर फाईट झाली. त्या 13 पैकी 7 जागा आपल्या शिवसेनेने जिंकल्या, 6 जागा त्यांना मिळाल्या. कोकणामध्ये एकही नाही मिळाली. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला, एकही जागा कोकणात मिळाली नाही. संभाजीनगर, औरंगाबाद तिथला खासदार आपला निवडून आला, उबाटाचा 3ऱ्या नंबरला गेला. म्हणजे खरी शिवसेना कोण ते लोकांनी या लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे. आपल्या 2-4 सीट अशा गेल्या, त्या आपल्या थोड्याशा कॅल्क्युलेशनमुळे, म्हणजे आता त्याच्यात मी काही जात नाही, पण आपल्या डबल डिजिटमध्ये आपला आकडा आला असता. 11-12 जागा आपल्या आल्या असत्या. परंतु ठीक आहे, 7 जागा. आपण 3rd लार्जेस्ट पार्टी आहे आपण देशामध्ये, NDA मध्ये. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे की शिवसेना धनुष्यबाण, बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललेलो आहे. आणि म्हणूनच लोक येतात. प्रवेश आता वाजले बघा, 1 वाजले. 1 वाजेपर्यंत कोण थांबतो का कधी? कुणाला पडली आहे? 2 दिवसापासून तुम्ही थांबले, याचा अर्थ काय की एक विश्वास तुम्ही लोकांनी दाखवलेला आहे. आणि तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. एकदा शब्द दिल्यानंतर माझं परत फिरणं नसतं. आणि म्हणूनच तर 2 वर्षापूर्वी सरकार सोडून दिलं. आम्ही सरकारच्या बाहेर पडलो. मंत्री असताना आम्ही सगळे लोक सोडून दिलं. काय होणार आम्हाला काय माहित होतं. परंतु जनता आणि आशीर्वाद, बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा, यामुळे या राज्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला. हा इतिहास आहे. आणि त्याची नोंद फक्त देशाने नाही, जगभरातल्या 33 देशांनी घेतली. कोण आहे बाबा हा एकनाथ शिंदे, एवढं सगळं पलटवणारा? तर मी पलटवलं काय? मी एकट्याने नाही, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वादामुळे एवढं मोठं काम
एवढं मोठं कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम करेक्ट झाला, तो म्हणजे त्याची नोंद झाली इतिहासामध्ये. आणि म्हणून पाथरी विधानसभा मतदारसंघ जो आहे, तुमची इच्छा आहे की पाथरी मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यायला पाहिजे. मी नक्की शिवसेनेकडे तो पाथरी मतदारसंघ या ठिकाणी घेईन. आणि मला माहीत आहे सगळं काम करणारा कार्यकर्ता पुढे जातो. आमच्या मुलांनी सांगितलं, खासदार श्रीकांत शिंदे यांनी, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे सगळे 7 खासदारपैकी 6 खासदार श्रीकांत शिंदे यांना सांगत होते याला मंत्री करा. मला सांगत होते त्याला मंत्री करा, पण मी श्रीकांतला मंत्री नाही केला. आपल्या ज्येष्ठ जो खासदार आहे त्याला मंत्री केलं. त्यामुळे आपल्या पक्षाचं ध्येय धोरण एकदम बिलकुल साफ आहे. जो काम करेल तो पुढे जाईल, जो लोकांची सेवा करेल तो पुढे जाईल, जनतेच्या मनामध्ये उतरेल तो पुढे जाईल. आणि त्यामुळे तुम्हाला मी एवढंच सांगतो, काम करा, बाकी माझ्यावर सोडा. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी खूप तिथं तो भाजपची सीट होती ना ती आता आपल्याकडे तिकडे आपल्या सीट दोन वेळा आपल्याकडे होती. आणि म्हणून नाही ना, हां एकदा पण नाही. त्यामुळे मग आपल्याला ती जागा आपण घेऊ. आणि शेवटी आपल्याला निवडून येणं हा क्रायटेरिया आहे, बरोबर आहे. त्यामुळे निवडून येणार कोण, तू आता ते नाव घेतो कुठे, इथं आचारसंहिता लागेल. आणि म्हणून मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो सगळ्यांना. आणि एवढ्या उशिरापर्यंत आपण थांबले, आपलं मनापासून अभिनंदन. सईदभाईचं अभिनंदन, त्यांनी एवढी मेहनत करून सगळे रोज त्याचा प्रवेश चालू आहे, त्यालाही शुभेच्छा, धन्यवाद. संजय राठोड यांनाही शुभेच्छा, सगळ्यांना शुभेच्छा. सगळे जुने जाणते लोक आहेत, आपले महाराज आहेत, सगळ्यांना खूप शुभेच्छा. आपलं सरकारचं जे काम आहे ते आता लोकांपर्यंत पोचवा, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवा, तर खऱ्या अर्थाने लोकांना कळेल की आपल्यासाठी हे सरकार आहे, आपल्यासाठी योजना देणारं सरकार आहे. ये न्यूज कवर किया हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फू सर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। ये परभनी शहर का इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी का एक रास्ता है जो धार रोड से होता हुआ ये सीमेंट का रास्ता आप मेरे पीछे देख रहे हैं जो इफ्तिखार कॉलोनी को जा रहा है। स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से ये सर्विस दी जा रही है और एनए कलेक्टर लेआउट जो यहाँ पर प्लॉटिंग निकाली गई है स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये सुविधा परभनी शहर के धार रोड से होते हुए इफ्तिखार कॉलोनी में और इफ्तिखार पार्क में डायरेक्ट ये सीमेंट रास्ता दिया गया है और ये रास्ता पूरी तरह से उस कॉलोनी को जोड़ने के लिए दिया गया है। हम आपको पूरा रास्ते का लोकेशन देते हैं कि किस तरह से धार रोड से होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क को ये रोड रास्ता सीमेंट रास्ता अटैच हो रहा है। यहाँ पर बड़ी व्हीकल्स नहीं आना, 4 व्हीलर व्हीकल्स नहीं आना, इसके लिए ये इंतजाम किया गया है। इस तरह के यहाँ पर ये बैरिकेड्स लगाए गए हैं। यहाँ पर सिर्फ 2 व्हीलर और 3 व्हीलर ही आना, यहाँ के इस बस्ती के लिए ही यहाँ पर ये सर्विस दी गई है। ये सर्विस सिर्फ इफ्तिखार कॉलोनी के वासियों के लिए ही स्पेशली दी गई है। परभनी शहर के धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड है, ये सीमेंट रोड स्काई लाइन कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा मेराज सिद्दीकी इनकी जानिब से बनाया गया है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी के लिए। जो रास्ता हम आपको बता रहे हैं, ये जो लोकेशन हमने आपको बताया है, ये धार रोड से होता हुआ इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क के लिए स्पेशली ये जो रास्ता बनाया गया है सीमेंट रास्ता, ये
यहाँ से टर्न होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क में इस तरह से जा रहा है। ये नज़ारा हम आपको सिर्फ और सिर्फ परभनी आज तक पर बता रहे हैं। ये नज़ारा आप देख लीजिए कि किस तरह से यहाँ से शुरू हो रही है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी की ये प्लॉटिंग। रास्ता तो आपने देख लिया है कि किस तरह से यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में आने के लिए जो लोकेशन हमने आपको बताया है, धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड स्पेशली बनाया गया है स्काईलाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क की एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग है। और एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग आप ये देख लीजिए कि यहाँ पर लाइट की सुविधा किस तरह से अवेलेबल करा कर दी गई है। और लाइट की सुविधा के अलावा यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़ लगाए गए हैं। ये झाड़ भी देख लीजिए 15 से 20 फीट ऊंचे ये झाड़ है और हर प्लॉट के सामने झाड़ है। हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन है। हर प्लॉट के सामने नाली बनी हुई है। सीमेंट और कंक्रीट में जो नाली बनी हुई है, ये नाली भी स्पेशली इस प्लॉटिंग के लिए ही बनी हुई है। अब ये देख लीजिए कि किस तरह से यहाँ पर रास्ते का काम किया गया है और इस रास्ते के काम को अच्छी तरह से डेवलप किया गया, अच्छी तरह से इस रास्ते को सीमेंट रोड को बनाया गया है। इफ्तिखार पार्क में जो सर्विस दी जा रही है, गट्टू के रास्ते का काम शुरू है, गट्टू बिठाना चालू है। जिस तरह से यहाँ पर सीमेंट रोड बनाया जा रहा है, सीमेंट रोड के अलावा यहाँ पर दोनों साइड से जो गट्टू बिठाए जा रहे हैं, ये गट्टू का पूरी तरह से काम शुरू है। और यहाँ इस तरह से एंजॉय करते हुए लोग जाते हुए भी नजर आ रहे हैं आपको इस सीमेंट रोड से। यहाँ पर 115 प्लॉट में से 71 ऐसे प्लॉट है जिनकी कीमत 13,50,000 रुपये एक प्लॉट की कीमत बताई जा रही है। 22 बाई 40 के प्लॉट्स है और 22 बाई 40 के बाद में यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़, हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन और हर प्लॉट के सामने से सीमेंट और कंक्रीट की एक नाली, मजबूत नाली दी गई है। ये गट्टू का काम आप मेरे पीछे देख रहे हैं कि किस तरह से यहाँ पर गट्टू का काम दोनों साइड से शुरू किया गया है। इस तरह से हर प्लॉट के सामने रास्ते के बाजू के साइड से पूरी तरह से गट्टू भी बिठाए जा रहे हैं। इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में जो सर्विस दी जा रही है, स्पेशली इस प्लॉटिंग के लिए स्पेशल डीपी लाई गई है सैंक्शन कराकर। यह डीपी और इसके अलावा यहाँ पर ये बस्ती के साइड में बस्ती यहाँ पर अवेलेबल है, पहले से ही बस्ती यहाँ पर मौजूद है। और इस बस्ती के ख़त्म होते ही यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी, यहाँ पर मेराज सिद्दीकी साहब इनकी जानिब से सर्विस दी जा रही है कि इनके प्लॉटिंग में एक स्वतंत्र डीपी भी अवेलेबल है, लाइट के कनेक्शन अवेलेबल है, झाड़ हर प्लॉट के सामने अवेलेबल है। उसी के साथ में सीमेंट और कंक्रीट की नालियां अवेलेबल है। हर झाड़ को महफूज रखा गया है और हर झाड़ को पानी भी दिया जा रहा है। हर प्लॉट पर यहाँ पर नल का कनेक्शन भी अवेलेबल है। इस तरह की सर्विस यहाँ पर दी जा रही है। मिर्जा मेस परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभणी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल। मोबाइल क्रमांक 9766683126। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी। SPS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड, परभणी। अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। मोबाइल नंबर 9823797828।